नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत कोल्हापूर। आजचा राऊंड टेबल कॉन्फरन्सचा आपला विषय आहे। म्हणजे आम्ही दर आठवड्याला त्या काळात एखादी घडलेली महत्त्वाची घटना, म्हणजे त्याला सामाजिक संदर्भ असेल, सांस्कृतिक असेल, गुन्हेगारीच्या दृष्टीने असेल, खेळाच्या दृष्टीने असेल, अशा सर्व अंगानं त्या घटनेवर, त्या विषयाशी संबंधित जे ज्येष्ठ आहेत, जे अभ्यासक आहेत आणि जे काहीतरी पॉझिटिव्ह अर्थानं या शहरासाठी किंवा त्या घटनेच्या संदर्भात सूचना देऊ शकतात, अशा सगळ्या आमच्या परिवारातल्या मित्रांना मी एकत्र बोलवतो, चर्चा घडवून आणतो आणि पहिल्या या कॉन्फरन्सपासून हे आत्तापर्यंत आणि पुढेही त्याचा शेवट पॉझिटिव्ह अर्थानंच आमचं अशा पद्धतीनं असणार आहे। उदय गायकवाडनं काय केलं, अनिलनं काय केलं, सुधाकर काशीदनं काय केलं, असली उलटसुलट चर्चा काही नाही। सगळ्यांच्या ह्याच्यातून त्याचा शेवट मात्र अतिशय चांगला झाला पाहिजे अशा पद्धतीचा आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स होते। अगदी मागच्या आठवड्यात आम्ही त्या 6 तृतीयपंथी बोलवले होते, ज्यातले 2 महापालिकेच्या निवडणुकीला उभारले होते आणि 900 1100 मतापर्यंत त्या पोहोचल्या होत्या। तर त्यांचं म्हणजे अगदी माझ्यापासून सांगतो, एक विशिष्ट ह्याच्यापर्यंत आपण काहीतरी त्यांच्याबद्दलचं ऐकलेलं असते आणि समजून घेतलेलं असते आणि त्याच्यावरून आपले तर्क आपल्या डोक्यात एवढे फिट्ट बसलेले असतात की याच्या पलीकडे आता दुसरं काही नाही। आपल्याला कळाले तेच मोठं आणि आपल्याला कळाले म्हणजे आपण फार त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असं समजतो, पण जग त्याच्यापेक्षा खूप वेगळं असतं। हे आम्हाला या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या निमित्तानं गेलं। आज आपण विषय घेतलेला आहे म्हणजे झाडाचा। ते उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच समोरचं जे झाड कोसळलं आणि जी दुर्घटना टळली तर आपण कशा अर्थानं बघतो, दुर्घटना टळली म्हणजे कोण जखमी झालं नाही आणि कोण मृत्यू झाला नाही, पण एक झाड मृत्यूच पावलेलं आहे, दुर्घटनाच आहे तशा अर्थानं ती। तर त्या विषयावर आज चर्चा आपण घडवून आणायची आहे। आपण यातले प्राथमिक सांगायची काय तुम्हाला नाही, तुम्ही तुमच्या म्हणजे ज्यावेळा पर्यावरण शब्द देखील कोणाला कळत नव्हता, पर्यावरण म्हणजे काय, अशा काळापासून कोल्हापुरातलं ते चळवळ ताकद कमी असेल त्या काळात, पण तरी चालवणारे आणि एका टोकापर्यंत आणलेली सगळी मंडळी इथं आहेत, म्हणून मी आपल्याला बोलवले। तर या चर्चेची सुरुवात आज उदय गायकवाड सुरुवातीला करतील, कारण त्यांना पुढं एक कोर्टाच्या कामानिमित्त जायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला पानसरे म्हणजे टाऊन हॉलची ज्यांनी तिथे एक वेगळा प्रयोग राबवलेला आहे ते तोपर्यंत आपल्याला जॉईन होते। या विषयाची सुरुवात करताना थोडीशी पार्श्वभूमी मी मुद्दाम नमूद करतो चर्चेला आपल्याला की जंगलामध्ये जी झाडं आहेत त्याच्यासाठी वन विभाग आणि वन विभागाचा वन्यजीव कायदा आणि वनाचा कायदा हा लागू आहे। शहरांमध्ये जे आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र अर्बन ट्री फेलिंग ऍक्ट 1975 आणि त्याचा नियम 2009ला तयार झालेला आहे, हा लागू आहे। आणि शहराच्या खेरीचा जो भाग आहे म्हणजे जो ग्रामीण भाग आहे त्याच्यासाठी स्वतंत्र एक कायदा आहे। असे 3 वेगवेगळे कायदे आणि 3 वेगवेगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला बघायला लागतं। कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्र अर्बन ट्री फेलिंग ऍक्ट 1975 नियम 2009च्या अंतर्गत वृक्ष प्राधिकरण समिती त्याच्यामध्ये काम करत असते। हे एक प्राधिकरण आहे, हे एक न्याय प्राधिकरण असल्यासारखं प्राधिकरण आहे। याच्यामध्ये त्याचं कामकाज कसं चालावं याच्याबद्दल 2009च्या नियमावलीमध्ये स्पष्ट नमूद आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेनं दरवर्षी 10,000 झाडं शहरामध्ये लावणं हे त्या महानगरपालिकेला आपल्याला बंधनकारक आहे। कोल्हापूर महानगरपालिकेला पण हे बंधनकारक आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ही झाडं लावल्यानंतर त्याचं संवर्धन करणं आणि देखभाल करणं ही जबाबदारी सुद्धा महानगरपालिकेची आहे। ही झाडं तोडायची असतील किंवा छाटणी करायची असतील तर त्याच्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणं हा एक त्याच्यामधला निकष आहे। दर 5 वर्षांनी वृक्षांची गणना होणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता जेव्हा वृक्षांची गणना होत असते त्यावेळेला असे जे वृक्ष दुर्मिळ आहेत, अतिदुर्मिळ आहेत किंवा जे वृक्ष धोकादायक बनलेले आहेत त्याची नोंद आपोआप होऊ शकते। आपल्याकडे 2009 साली हा कायदा IIBच्या केसच्या नंतर आपल्या आंदोलनामुळेच हा कायदा नियमावली प्रस्तुत झाली, पण ही प्रस्तुत झालेल्या नियमावलीनंतर एकदाच आपली वृक्षगणना झाली। दुसऱ्या टप्प्यावरची वृक्षगणना 10 ते 12 वर्षानंतर आपण करायला घेतली, पण ती अद्याप झालेली नाही, पूर्णत्वाला आलेली नाही। त्याच्यामुळं आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात की वृक्ष प्राधिकरण समिती ही दर वर्षाच्या मान्सून पूर्व काळामध्ये, पावसाळ्याच्या पूर्व काळामध्ये एक पाहणी करतं आणि त्या पाहणीच्या दरम्यान जर काही धोकादायक म्हणजे उद्यान विभाग करतो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर ती बरोबर आहे का नाही हे बघायचं काम वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य करतात। गेल्या 3 वर्षामध्ये साधारणतः 350 पेक्षा जास्त झाडं शहरामध्ये धोकादायक आम्हाला आढळलेली आहेत। मागच्या वर्षी साधारणतः 59 झाडं त्यातली आपण त्याच्यावरती कारवाईसाठी त्यांनी करायचा प्रयत्न केला, ती पूर्ण झाली की नाही हे मला माहित नाही किंवा हे कळलेलं नाही आहे, त्याच्याबद्दलचा कुठलाही अहवाल
त्याच्या पुढच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आलेला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोल्हापूर शहरामध्ये साधारणतः 70च्या दशकामध्ये जी झाडं लावली त्यावेळेला देशी झाडं लावावीत, विदेशी झाडं लावावीत या पद्धतीची काही मांडणी नव्हती. प्रामुख्यानं कॅशिया, रेनट्री, निलगिरी या झाडांची लागवड त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शहरात झाली. कॅशियामधल्या 2-3 उपजाती पण त्याच्यामध्ये आहेत. आज ही झाडं इतकी महाकाय झालेली आहेत, जवळपास 60 फुटापेक्षा मोठे झालेली आहेत आणि त्याचा घेर सुद्धा प्रचंड झालेला आहे. म्हणजे 4-4 माणसांनी जर त्याला मिठी मारली तर एवढा मोठा घेर त्याचा झाला. ही झाडं शहरात असणं, नागरी वहिवाटीच्या दरम्यान असणं, नागरी वस्तीच्या दरम्यान असणं, काही हेरिटेज इमारतींच्या दरम्यान असणं, या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघायला लागेल. वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्य म्हणून सुद्धा आम्ही त्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघतो की पहिली गोष्ट, आम्हाला झाड एखाद्या वेळेला तोडलं तर झाड नवं लावता येईल, पण वारसा वास्तू जर मोडली तर काही करता येणार नाही. मग त्याच्यामध्ये केशवराव सारखी इमारत असेल किंवा कुस्त्याचं मैदान असेल, कलेक्टर ऑफिस सारखी इमारत असेल, टाउन हॉल सारखी असेल, CPR सारखी असेल, या सगळ्या इमारती हेरिटेज ग्रेड 1च्या इमारती आहेत. त्याच्यावरती झाड पडू नये आणि तिथं कुठला धोका उद्भवू नये, हा एक महत्त्वाचा दृष्टीने त्या झाडं बेधणं किंवा झाडाची उंची कमी करणं, झाडाच्या फांद्या कमी करणं, झाड तोडणं नाही, पण मुळांचा धोका हा एक खूप मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट, आज शहरामध्ये आपण ह्या 70च्या म्हणजे गेल्या 50 वर्षाचा जर एक धावता आढावा घेतला किंवा गेल्या 30 वर्षाचा घेतला 2001 पासून, तर रस्त्याच्या कडेला झाडं लावायची पद्धत बंद झाली. कोणालाही झाड रस्त्याच्या कडेला नको आहे. प्रत्येक जण असं म्हणतो की माझ्या दारात झाड लावलं तर माझा बोर्ड दिसणार नाही, माझा शोरूम दिसणार नाही, माझ्या इथं ड्रेनेजची लाईन खराब होईल, माझी खालची गॅसची लाईनला हे होईल आणि वरती लाईटच्या तारांना बाधा पोचेल. त्यामुळे शहरांतर्गत झाडं लावायचं नियोजन हे पूर्ण कोलमडलेलं आहे. याच्यासाठी पुन्हा एकदा फेरविचार करण्याची गरज आहे आणि शास्त्रीय पद्धतीनं कमी उंचीची आणि मुळांचा प्रादुर्भाव फारसा होणार नाही अशा पद्धतीच्या झाडाची एक लागवडीची मोहीम, किंबहुना मध्यम कमी उंचीची आणि कमी घेर असणारी झाडं लावावी लागतील. मी याला दुसरा आणि एक दुजोरा देतो की राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन हे देशातल्या 108 शहरामध्ये अतिप्रदूषित हवा असलेल्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरनं तयार झालं. त्याही समितीचा ह्याचा मी घटक आहे. महाराष्ट्रात 18 शहरं अशी आहेत की अतिप्रदूषित आहेत आणि प्रदूषणावरती, हवेच्या प्रदूषणावरती एकमेव उपाय आहे ज्याच्यामध्ये 0.25, 0.10 ही जी धुळीचे कण, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि इतर जे दूषित वायू आहेत हे जर रोखायचे असतील तर झाडं हा त्याच्यावरचा एकमेव पर्याय आणि एकमेव उपाय आहे. तर त्याच्यासाठी शहरांतर्गत आता झाडं लावणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला जी धोकादायक झाडं झालेली आहेत, जी अतिमहाकाय झालेली आहेत, ज्यांचा धोका वेगवेगळ्या अर्थाने आहे, मग तो गटारं डिस्टर्ब करायला लागलेत किंवा ती भिंती डिस्टर्ब करतायत, काही इमारतींना धोका पोचायला लागलाय, ते काढणं आणि त्याच्या पर्याय तिथं लगेचच चांगलं 8 ते 10 फूट उंचीचं झाड लावून ते जगवणं. म्हणजे तो जो काय आत्ता त्या झाडाचा घेर जो आहे, जो बायोमास आहे, तो बायोमास लगेचच तिथं रिकव्हर करायचा असेल तर एका झाडाच्या बदली जवळपास 20-20 झाडं लावायला लागतील आणि ती जगवायला लागतील चांगल्या पद्धतीने. आणि त्याची एक शास्त्रीय पद्धतीने एक मी म्हणेन त्याची एक SOP की स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर किंवा एक शास्त्रीय हे करायला लागेल. अन्यथा आपल्याला खूप अवघड गोष्टींना पुढच्या काळामध्ये भेडसावं लागेल. आता तापमान येत्या पुढच्या 2 महिन्यामध्ये प्रचंड तापमान आपल्याला आपण 40-40 पर्यंत पोहोचायला लागलोय कधी कधी. हे टाळायचं असेल आपल्याला आणि मग आपण AC लावणार आहे. परत ते AC जे आहे ते ACचं जे आउटलेट आहे तो इमारतीच्या बाहेर आहे. गाड्यांमध्ये लोक AC मध्ये फिरतायत पण त्यातलं गरम हवा जी बाहेर पडणारी गोष्ट आहे ती बाहेर आहे. म्हणजे बाहेरच्या ह्याच्यामध्ये सामान्य नागरिकाला वावरायचं असेल त्या सगळ्या सामान्य नागरिकाला अति उष्ण हवेमध्ये वावरायला लागणार आहे. त्याचे धोके त्याच्या शरीरावरती, त्वचेवरती, डोळ्यांवरती पासून ते फुफ्फुसाच्या विकारांपर्यंत मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्याला फेस करायचं असेल झाड हे एकमेव आपल्याला सोल्युशन आहे आणि त्याच्यासाठी झाड तोडणं हा पर्यायच नाही. पण एक उद्दामपणा असा आला की सगळ्यात महत्त्वाचं की महापालिकेच्या PWDच्या नियोजनामध्ये झाडाच्या खोडाभोवती डांबर टाकणे, कॉन्क्रीट टाकणे हा सर्रास गोष्ट आहे. त्या कॉन्क्रीटवरतीचे भांडणं होतात, अनेकदा भांडणं होतात. वारंवार बाळचुरकर सरांनी, मी, अनिल चौगुलेंनी आम्ही समितीच्या समोर मांडलं पण याच्यावरती कुठेही त्या ह्याच्यामध्ये वर्क ऑर्डरमध्ये ही अट घातली जात नाहीये. हे एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आता घातलेलं कॉन्क्रीट आहे ते किमान काढून ती झाडाची मुळं, त्या मुळांना व्हेंटिलेशन देणं आणि दुसरी गोष्ट ज्याचा अस्ताव्यस्त किंवा एका बाजूला कललेला असा जो भार आहे तो कमी करणं, झाड टिकवणं. झाडाची उंची कदाचित कमी करायला लागली तर चालेल पण झाड टिकवलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक व्यवस्थित शास्त्रीय शुद्ध आराखडा आपल्याला करायला लागेल. तो कमीत कमी वेळामध्ये म्हणजे येणाऱ्या पावसाळ्याच्या दरम्यान नोव्हेंबरपर्यंत तो पूर्ण राबवायला लागेल आणि नवीन झाडं त्याच काळामध्ये लावायला लागतील. हा जर आपण जमा आणि खर्च
अशा भाषेमध्ये लाभ आणि हानी अशा भाषेमध्ये या झाडांचा विचार केला तर हे टिकेल. त्याच्या बरोबरीनं काही झाडं रस्त्याच्या कडेला दुर्मिळ आहेत, त्या दुर्मिळ झाडांना एक विशेष महत्त्व देणं आणि त्याची नावाची त्याची ओळख करून देणं हा एक भाग आहे. नागरिकांना त्याच्यात जाणीव जागृती करणं, लोकांचा त्याच्यात सहभागी वाढवणं आणि लोकांना असं समजा की झाड लावलं की त्याच्या खाली फेरीवाला येऊन थांबेल, कोणतरी बुट्टी घेऊन विकत बसेल, कुणीतरी गाडी लावून जाणार, दिवसभर तो गाडी लावून जाणार, हे सगळं खरं आहे, ह्याच्यात काय हे नाही. पण शेवटी आपल्याला या सगळ्यामध्ये एक नियोजनाचा भाग म्हणून, शहर म्हणून आणि सगळ्यांनीच, हे माझा तुझा प्रश्न आहे, हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, म्हणून आपल्याला ह्याला जर एक हे दिली तर झाडं टिकवणं, झाडं जगवणं, त्याचं संवर्धन करणं, शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणं, विदेशी मोठे वृक्ष आहेत निलगिरीसारखे, रेंटीसारखे, ते बेनणं किंवा गरज नसेल तर ते काढून त्याच्या बदली झाडं लावणं, या पद्धतीचं नियोजन करायला लागेल. काही अरुंद रस्ते आहेत ज्याच्यामध्ये झाड लावणंच शक्य नाही, अशा ठिकाणी वेलांचे मांडव करता येतील का, या पद्धतीची मांडणी पण आम्ही यापूर्वी गुलाब गल्ली, जासूस गल्ली भागामध्ये केली होती, जेणेकरून तिथं रिक्षा सुद्धा आज जात नाही. पण तिथं जर वरती तारा बांधल्या आणि कुठल्याही प्रकारचा वेल, कुठलाही, अगदी भले भाजीचा वेल लावला तर चालेल, पण ग्रीनरी ज्याच्यामध्ये धूळ रोखता येईल, कार्बन डायऑक्साईड रोखता येईल आणि छोट्या कुंडीमध्ये लावलेला सुद्धा वेल हा जाईल. झुडूप गटामध्ये सुद्धा आपण ह्या ठिकाणी लावता येईल. घरांच्या छतावरती सुद्धा किंवा जिथं जिथं शक्य आहे त्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा इमारती असतील त्या ठिकाणी. महापालिकेचा एक मुद्दा मी शेवटचा नमूद करतो. महापालिकेच्या गेल्या 50 वर्षात 1975 पासून महापालिकेची यादी बघितली तर 54 बाग आहेत. त्यातली एक बाग आपण मनकर्णिका कुंडाच्या निमित्ताने काढून टाकली. 53ची यादी आहे. 50 वर्षात नवीन एकही बाग झाली नाही. एवढे लेआउट मंजूर झाले, त्या लेआउटच्या दरम्यान असलेल्या बागांचं काय झालं? आम्ही जो काय वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने जो काय आढावा घेतला त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की 90 बागा आज लहान मोठ्या शहरामध्ये आहेत, पण ती यादी आज पूर्णत्वाला आलेली नाही. माझा आग्रहपूर्वक मागणी आहे की ही 90 बागांची यादी, आणि काल मला आणखी नवीन 15 जागांची यादी कळली, म्हणजे 90 अधिक 15 बरोबर ना, 16, म्हणजे 90 अधिक 16 106 बागांची यादी कोल्हापूर महानगरपालिकेनं तातडीनं जाहीर करावी. त्याच्याशिवाय जी क्रीडांगण म्हणून आरक्षित आहेत, इतर कारणासाठी दवाखाना म्हणून, मंडई म्हणून जे आरक्षित आहेत त्याच्या हद्दीवरती म्हणजे बॉर्डरला झाडं लावणं शक्य आहे. 10,000 झाडांचं नियोजन गेली 3 वर्ष झालेलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये जो हे आहे, ती झाडं यावर्षी त्या येणाऱ्या पावसाळ्यानंतर किमान आता 30,000 झाडं लावावीत. धोकादायक झाडांची उंची कमी करणं, आवश्यकता असेल तर ती पूर्णत्वानं काढणं, आवश्यकता असेल तर ती बेनून घेणं फक्त, आणि नियमित करायला लागेल हे काम, म्हणजे एकदा करून नाही, परत परत रिपीटली करायला लागेल. हे केलं तर आपण आपल्या शहराचा जो एक छान इतर शहरांच्या तुलनेत ग्रीनरी किंवा वृक्ष आच्छादनाचा जो भाग आहे, जैवविविधतेचा भाग आहे, आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशनच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आर्टिफिशियल कारंजे उडवणं किंवा फाउंटन उडवणं याच्यापेक्षा झाड हे सगळ्यात चांगला उपाय आहे, तो आपण करणं शक्य आहे. आणि कोणतं लावावं, किती लावावं, हे आता जे तुम्ही सांगितलं हेच अगदी सोप्या भाषेत जर त्या गल्लीतल्या माणसांना जर सांगितलं ना, तर उदयराव तुम्ही बघा, कधी त्याला शास्त्रीय तुम्ही सांगलं कार्बन मोनॉक्साईड होतं आणि ते अमुक नाही. ते त्यांना माहीतच नाही. त्यामुळे आता ही झाडांची यादी तर म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती, कारण आता मी बघितलं दलदल असेल तर कुठली लावावी, बरोबर, काय म्हणजे अनिल आहे, सुहास आहे, अमोल तर म्हणजे ह्याच्यामध्ये गेली काही वर्ष ऍक्टिव्ह रोल करते, म्हणजे माळावरती कुठली लावावीत, रस्त्याच्या कडेला कुठली लावावीत, छोटा बोळ असेल तर काय करावं, त्याच्यानंतर गच्ची असेल तर काय करावं, काय, तर असे सगळे पर्याय जे आहेत ते आपण लोकांच्या समोर जर खुले केले या निमित्तानं, तर मला असं वाटतं की आपल्याला हे सहज याचं नियोजन करणं शक्य आहे. ह्याला जर महापालिकेनं साथ दिली आणि त्याच्या नियोजनाचा भाग बनवला तर हे पॉसिबल आहे. आणि कसं आहे, कोल्हापुरात आता काही नावं त्या वर्कशी अशी जोडली गेलेली आहेत. ऐतिहासिक काय माहिती आहे बाबा, इंद्रजितला भेटायला झाडं कोणाला, त्यातल्या तुमच्या 5 पैकी कोणाच तरी किंवा 6व्या कोणा तरी नाव घेतात, त्याला विचारून आपण बाबा लावूया, नंतर त्रास होतात. अनेक कोल्हापुरात एक जाणवतं की झाड पाहिजे पण माझ्या दारात नको, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा. वर अगदी हे असला फारही आहे, नको मला आमच्या दारात नको, तिकडे त्यांना तेच वाटतंय की झाड म्हणजे एक त्यांना भीती कशाची आहे की माझ्या दारात दुसरा येऊन पार्किंग करेल. दुसरा मुद्दा आहे की कोणीतरी दुकानदाराला असं वाटतं की माझा शोरूम दिसणार नाही, माझा बोर्ड दिसणार नाही, अंधार पडेल. तिसरी गोष्ट, त्याच्या खाली रात्री कोणतरी येऊन बसेल. ड्रेनेज, गॅसची पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, वरती असलेल्या लाईटच्या तारा, हे अडथळे विचारात घेऊन मला पाला पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते महापालिकेकडे येतोय त्याच्याबरोबर
की मी जर घर बांधायला काढलं तर त्याचा लई त्रास असतो त्या झाडाचा. कोण होय तसं जर नाही, पाडलं असं नाहीये. जेवढी बांधकामाचा नकाशा मंजूर झाला की त्या नकाशामध्ये जर बाधित झाड होत असेल तर त्याच्या बदली एका झाडाला 3 झाडं लावणं एवढ्या छोट्या अटीवरती Yes. आपल्याला परवानगी मिळते. त्याच्यासाठी आत्ता अशी अकारण भीती बाळगण्याचं बिलकुल कारण नाहीये. हे अगदी स्पष्ट करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या ही ह्याच्यात कायदेशीर तरतूद आहे. फार फार काही क्लिष्ट नाही आहे ते. तुमच्या नकाशात नाही जर आलं असेल नकाशात झाड, आलं तोडू तर शकता. इव्हन तुमच्या पार्किंग मध्ये म्हणजे तुमचा जर अंडरग्राऊंड पार्किंग असेल आणि त्याच्या रॅम्प जो जाणार असेल त्या हो. रॅम्प मध्ये जरी झाड आलं तर फक्त त्याला आम्हाला एडीटीपीनी टाउन प्लॅनिंग ऑफिसरनी ते सर्टिफाय केलं नकाशाप्रमाणे तर त्यातलं झाड काढायला परवानगी मिळते. अशी रितसर परवानगी मिळते. त्याची एक प्रोसिजर आहे. फक्त एवढीच विनंती आहे. मी नक्की असं सांगेन वृक्ष प्राधिकरण समितीचा गेल्या अनेक वर्षाचा माझा अनिलचा दोघांचाही आमचा अनुभव आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचं कामकाज बघणारे वेगळ्याबाई इथं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अकारण काही लोकांनी त्याच्यातले हो. अपसमज आहेत. Yes. तर आमच्याकडे माननीय जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्यामध्ये झाड तोडायचं असेल तरी सुद्धा अर्ज आलेला आहे. कोल्हापुरातल्या मान्यवर लोक ज्यांना जे राजकीय दृष्ट्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरातलं सुद्धा झाड तोडायचं असलं तरी अर्ज येतो आणि त्याला रितसर प्रोसिजर करून मान्यता देता येते. दुर्मिळ असेल तर आम्ही असं म्हणतो शक्यतो तोडू नका. अगदी जर रिप्लांट करणं शक्य असेल तर रिप्लांट करा म्हणून सुचवलं जातं. बांधकाम बाधित असेल तर तोडा म्हटलं जातं पण त्याच्या बदली लावा म्हटलं जातं. आणि महापालिका त्याच्या बदली अनेकदा काय करतात अनेक लोकांना पण याच्याशिवाय जाऊन आपण मेलेल्या माणसाची आठवण ठेवायची म्हणून आपल्या पूर्वजांची आठवण ठेवायची म्हणून एक स्मृतिवनाची कल्पना आपल्याकडे राबवली होती. ती थोडीशी आता पुन्हा अर्धवट राहिलेली आहे. तर शाहू स्मृती टाकाळ्याला हे स्मृतिवन अस्तित्वात होतं. हे पुन्हा एकदा पुनर्जीवित करणं शक्य आहे. असं वाढदिवसाचं वन करणं शक्य आहे. असं एखादं कर्तृत्व म्हणजे खेळामध्ये कर्तृत्व गाजवलं एखादा अकादमी साहित्य अकादमीसारखा पुरस्कार मिळाला तर त्यांच्या नावाने एक झाड लावणं. गावामध्ये पाहुणे म्हणून येणारी माणसं असतात मान्यवर त्यांच्या नावाने झाड लावणं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मोहिमा करू शकतो. अनेकदा समजा आता महादेवाचं देवळाचा परिसर आहे तर बेलाचं झाड लावायला काय हरकत आहे का आपल्याला. कवठाचं झाड तिथे लावायला हरकत आहे काय. गणपतीचं मंदिर आहे तर गणपतीच्या मंदिराभोवती 21 पत्रीचं झाड लावणं म्हणजे सुहासनं हे अनेक प्रयोग म्हणजे सुहास मांडेलकर नक्षत्र वर्णनाचा मुद्दा सुहासनं केलेला. अनेक ठिकाणी हे प्रयोग वेगवेगळ्या पातळीवरती केलेत. नदी आहे तर नदीच्या काठावरती काय लावायचं. मग बच्चा अर्जुनाची झाडं नदीच्या काठावरती लावणं किंवा बांबूचं प्लांटेशन करणं. तसं ओढ्या नाल्यांच्या काठावरती काय करायचं असं एक नियोजन जर करू शकलो. आणि याचं मी तरी असं म्हणेन आता महापालिकेला आमची विनंती अशी आहे की आम्ही पूर्णपणे कुठल्याही मानधनाशिवाय पाहिजे तेवढा वेळ द्यायला तयार आहोत. सगळेजण सगळ्यांच्या वतीने सांगतो की आम्ही ह्या नियोजनामध्ये सक्रिय राहून एक ब्ल्यूप्रिंट एक विस्तृत शहराचा पुढच्या 5 वर्षाचा आराखडा आम्ही द्यायला तयार आहोत. मान्य नव्या महापौरांना आमची विनंती आहे की शहरात काय लावावं काय काढावं Yes. कुठं लावावं याचा आराखडा द्यायला तयार आहे आम्ही. 50,000 झाडं पुढच्या 5 वर्षामध्ये जर महापालिकेने लावायची जबाबदारी घेतली तर हे शहर 5 वर्षामध्ये 1931 साली किंबहुना मी असं म्हणेन शिवाजी महाराजांचा जेव्हा 400वा हे असेल त्या वर्षी आपल्याला एक वेगळं कोल्हापूर आपण तयार करू एवढा विश्वास बाळगायला हरकत नाही. शहरातल्या म्हणजे झाडांचं पर्यावरणाचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर आपल्याला झाडांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण कार्बन सिक्वेंटेशनसाठी त्यांचा रोल हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूरमध्ये जसं उदय गायकवाडनी सांगितलं की आत्ताचा आपली एकूण लोकसंख्या आणि कॅरिंग कॅपॅसिटी याचा जर विचार केला तर आपल्याला बऱ्याचशा झाडं लावण्याचा वाव आहे. आणि त्याच्यामध्ये जे बर्ड बटरफ्लाय बॅट आणि बीज हे 4 बी ज्याला म्हणतो ते जे पॉलिनेशन बायोलॉजीमध्ये खरी मदत करतात तर त्यांच्यासाठी आकर्षित करणारी झाडं आपण घेतलीत तर एक खूप चांगली जैवविविधता नांदू शकते. त्याचबरोबर ज्या कॉनिकल कॅनोपी आहे अम्ब्रेला कॅनोपी आहे इरेक्ट कॅनोपी आहे अशा झाडांची वेगवेगळ्या त्याचे पर्णसंभाराचे गुणधर्म आहेत. त्या पद्धतीने झाडं आपण तिथली भौगोलिक परिस्थिती पाहून केली तर आपल्याला पुढे कॉन्फ्लिक्ट होणार नाही. म्हणजे खालून गट्टर गेलेली आहे वरून विजेची वायर गेलेली आहे तर झाडाची एकूण कॅनोपी किती आहे त्याचा पर्णसंभार किती आहे कोणत्या सीझनमध्ये त्याला फ्लॉवरिंग येतं आणि त्याच्यावर लाईफ फॉर्म्स किती येतात याचा एक खूप सुंदर आपण तक्ता केलेला आहे जवळजवळ 55 झाडांचा. आणि ती झाडं आपल्याला लावू शकलो तर खूप चांगलं ॲव्हेन्यू ब्युटी किंवा लँडस्केपिंग होऊ शकतं. आणि दुसरं असं आहे की एक ह्याचं परमिशन देताना वगैरे जर ट्री अथॉरिटीचा किंवा त्यातले पर्यावरणातले जाणकार असतील तर त्यांच्या बरोबरीनं ते झाडाच्या फांद्या बेंदणे
तर त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पोलार्डिंग म्हणतात. म्हणजे चारही बाजूनी त्याच्या फांद्या ह्या व्यवस्थित कट केल्या तर झाडाचा भार कमी होतो. कशाही पद्धतीने विद्रुपीकरण केलं म्हणजे पावसाळ्याच्या ऑनशूटवर MSCBचे लोक येतात, कशाही पद्धतीने त्याच्या फांद्या कट होतात, त्यामुळे झाडाचा परत जो टोन आहे तो विरुद्ध दिशेने वाढतो आणि विद्रुपीकरण होतं. तर त्यासाठी प्रॉपर पद्धतीनं त्याचं पोलार्डिंग केलं तर झाडाचा जो मूळ गाभा आहे तो आपल्याला राहू शकतो. त्यानंतर शहरामध्ये ज्या रुस्टिंग प्लेसेस आहेत म्हणजे पक्ष्यांच्या रातथाऱ्याच्या जागा, त्याला आपण हेरिटेज नॉर्म्स दिले तर तेही झाडं टिकू शकतात. दुसरं आहे की बऱ्याचशा अशा संकल्पना आहेत की ज्या आता जवळजवळ 90पेक्षा जास्त आपल्याकडे वॉर्ड आहेत. तर एक ॲरोमॅटिक प्लांट्सचा आपल्याला एक लेन घेतली. ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने बहावाची लेन म्हणजे लॅबर्नम लेन मुंबईमध्ये घेतली होती, सराका इंडिका, सीता अशोक लेन घेतली होती. तर ही सगळी झाडं ही मॉडरेट मिडियम साईजची आहेत आणि चैत्र वैशाख आषाढ या तिन्ही महिन्यामध्ये त्यांना खूप सुंदर फ्लॉवरिंग येतं. तर त्यामुळे एक खूप निसर्गाचा एक खूप चांगला नजारा आपल्याला पाहू शकतो. त्याचबरोबर जसं जगातल्या आउटस्टँडिंग वेली आहेत, विस्टेरिया आहे, स्ट्रॉन्जिलिडॉन आहे, त्याच्यानंतर आपल्या थनबर्जी आहे, पॅसिफ्लोरा आहे. तर एक बाग कंप्लीट जगातल्या वेलींची केली तर ते कोल्हापूरचं एक स्टार अट्रॅक्शन होऊ शकेल. त्याचबरोबर जी आता खास करून रेन ट्री आहेत जे परवा पडलं गेलं तर सर 80 वर्षापर्यंत त्याचा लाईफ स्पॅन असतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला बॉटॅनिकल भाषेमध्ये डाईंग प्रोसेस म्हणतो. म्हणजे झाड पडायला आलेलं आहे, तर त्याचा घेर मोजला, त्याच्या फांद्या बघितल्या, त्यानंतर त्याच्या खाली पडलेलं डांबर असेल किंवा त्याचा श्वास जर मोकळा झालेला नसेल तर मुळ्या त्याच्या खालीपर्यंत पेनिट्रेट होत नाहीत आणि ते झाड पडण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात बळावते. आणि परवाचं जे उदाहरण होतं ते त्याच पद्धतीनं झालं की चर काढताना मुळ्या त्याच्या ओपन झाल्या. तर बागल चौकमध्ये अशी झाडं आहेत की जी केव्हाही आणि कधीही पडू शकतात, की ज्याचा एकंदर खोडांचा घेर बघितला आणि त्याची कॅनोपी बघितली आणि तिथं फुटफॉल पण जास्त आहे. तदनंतर कोल्हापुरातले जे मध्यवर्ती रस्ते आहेत जसं की महाद्वार रोड आहे, लक्ष्मीपुरी आहे, तर इथे आपल्याला 21 इंची किंवा 25 इंचीच्या मोठ्या कुंड्यांमध्ये मल्टी कलर बोगनविले आहे की जो ॲव्हेन्यू ब्युटीसाठी वापरला जातो, जे एअरपोर्टवर आपल्याला दृश्य दिसतं. तर तशा पद्धतीचं सुंदर कोल्हापूरचं स्वास्थ्य आपण करू शकतो. एक केस स्टडी सांगतो की झारखंडमध्ये बिर्लांचा एक प्रोजेक्ट केला, त्याच्यामध्ये आम्ही 26 वेगवेगळ्या थीम केल्या. म्हणजे पंचवटी, त्रिवेणी, नक्षत्रवन, नंदनवन, नवग्रह, राशीवन, त्याच्यानंतर झोराष्ट्रियन म्हणजे पारशी लोकांची झाडं, जैनांची 24 तीर्थकारांची झाडं. आपल्या भारतामध्ये जी 35 राज्य आहेत त्यातल्या 22 राज्यांचे राज्यवृक्ष आणि राज्यफुलं आहेत ज्याच्यातून आपण नॅशनल इंटिग्रिटी दाखवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर की कोल्हापूरमध्ये एक खूप चांगल्या दर्जाचं फुलपाखरू उद्यान की जे झालं पाहिजे की शालेय मुलांना पण त्याच्यामध्ये चांगलं लर्निंग होईल. असं म्हटलं जातं की दर अन्नाचा तिसरा घास खाताना आपण फुलपाखरांचे आभार मानले पाहिजेत, कारण फुलपाखरं आणि मधमाशा या पॉलिनेशन बायोलॉजीमध्ये त्यांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे नाशिकमध्ये जसं टाटा ग्रुपने इनिशिएटिव्ह घेऊन केलेलं आहे तसं इथल्या CSR ॲक्टिव्हिटीजवरून आपण वेगवेगळ्या गार्डन्स केल्या तर कोल्हापूरचा आयाम बदलू शकतो. कारण आपल्या सह्याद्रीतल्या म्हणजे जी 14 जिल्हे आणि 63 तालुके येतात त्याच्यामध्ये सर्वाधिक जैवविविधता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हर्बेशियस प्लांट्समध्ये ती साताऱ्याची आहे, पण कोल्हापूरमध्ये आपल्याला ॲम्पल स्कोप आहे. आणि जे उपनगर आहेत तिथे पण आपण योजनाबद्ध पद्धतीने प्लांटेशन केलं तर शहराचा आपण चेहरामोहरा बदलू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिथल्या नागरिकांना आपण ही जबाबदारी दिली की ते झाड त्यांना आपलं वाटलं पाहिजे. त्यानंतर जर झाड हे वित्तहानी किंवा मनुष्यहानी होत असेल तर त्याच्यासाठी परवानगी ही प्राधान्यानं दिली गेली पाहिजे, कारण परत फ्युचर कॅज्युअलिटी आहे त्याचा जो धोका आहे तो आपण त्याच्यामध्ये टळू शकतो. प्रत्येक ज्या आत्ताच्या गार्डन्स आहेत म्हणजे आपलं महावीर गार्डन आहे, हुतात्मा पार्क आहे, तदनंतर आपलं रंकाळा गार्डन आहे, तर प्रत्येक गार्डनमध्ये प्लांटची डायव्हर्सिटी ही वेगवेगळी असली पाहिजे. मग काही जगातलं सगळ्यात सुंदर झाड ज्याला आपण उर्वशी म्हणतो, ॲमर्शिया नोबेलिस, ते कोल्हापूरमधल्या कुठल्याच गार्डनमध्ये नाही आहे, ज्याला प्राईड ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. मग हे झाड म्हणजे एक
बॉटॅनिकल इंटरेस्ट आणि लोकांचं एक स्टार अट्रॅक्शन असू शकतं. तर जसं पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला आपण धोकादायक इमारतींची पाहणी करतो, त्याच पद्धतीने अशा झाडांची पाहणी जर केली आणि त्याला पोलार्डिंग केलं किंवा जर त्याला काढणं अपरिहार्य असेल तर ते काढणं, ह्या गोष्टी अत्यंतिक महत्त्वाच्या आहेत. मकरंद आयतवडेंनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बागांचा सगळा लेखाजोखा केला होता. किती प्लांट्स आहेत, नेटिव्ह किती आहेत, नॉन नेटिव्ह किती आहेत, म्हणजे एक रेडी रेकनर आपल्याकडे आहे. आणि शिवाजी विद्यापीठाचं लीड बॉटॅनिकल गार्डन तर ते आपल्या संपूर्ण देशाला भूषणावं आहे. 1200 पेक्षा जास्त स्पीसीज आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तर तिथल्या स्पीसीज पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकतो. आमचं जे पर्याप्त नॉलेज आहे आम्ही ह्या फोरमला द्यायला तयार आहे. धन्यवाद. सर, आता तुम्ही म्हणाला आपले जे मूळ कोल्हापूर आहे, सगळे हा. जुनं कोल्हापूर आहे, त्याचा जर हे बघितला तर झाड लावू शकत नाही. किती इच्छा जी असली सर. तरी कोण हा. लावू शकत नाही. पुन्हा मजानी अज्ञान, कुठलं लावायचं, काय लावायचं, पुन्हा कोणीतरी शेजार पाजारी किंवा कोणतरी अनुभवी सांगतो हा. या भानगडीत पडू नकोस. हा. नसलं तर झाड चालेल, पण ते मुळांना इजा करतं, वायरीला इजा हो, हो. करतं, घर बांधताना करतं. हा. त्यामुळे ते होत नाही. तुम्ही आता बोलता बोलता जो बोलला की बोगनवेल मोठ्या कुंडीत जरी लावली हा. तरी माधवा रोडचं एक वेगळं वेगळं होईल. हो, शोभा देणार आहे असं अगदी अगदी. असं सर, झाडांच्या ज्या कॅटेगरीज आहेत, एक पद्धतीचं म्हणजे ट्रीज, मॉडरेट मिडियम ट्रीज आणि तिसरं श्रब्स म्हणजे झुडपं. मग त्याच्यामध्ये परत आपल्याला बायफर्गेट करता येतं की नेटिव्ह कुठली आहेत आणि नॉन नेटिव्ह कुठली आहेत. मग त्यानंतर एक असा आपण चार्ट केलेला आहे की त्याचं सायंटिफिक नेम, त्याची फॅमिली, त्याचं मराठी नाव, त्याला कुठल्या सीझनमध्ये फ्लॉवरिंग येतं, फ्रुटिंग येतं, त्याचा कॅनोपी किती होते. आणि त्यामुळे त्या लोकांना होईल की अरे बाबा माझ्या दारामध्ये हे झाड लावू शकेल. आता फॉर एक्झाम्पल फिलॅशियम डिसिपाइन्स नावाचं झाड आहे, जे तामिळनाडूच्या रेन फॉरेस्ट मधलं आहे आणि त्याला टिपिकल अम्ब्रेला कॅनोपी येते. तर ते झाड अव्हेन्यू ब्युटीसाठी पण सुंदर आहे, त्याचबरोबर तुमचं कार पार्किंगला पण देखणं आहे. तर असं तुम्ही मल्टिपल चॉईसनं जर झाडाकडे बघितलं, मेमिसॉप सेलंगी ज्याला आपण बकुळ म्हणतो, तर ते पक्ष्यांसाठी पण आहे, आपण पण खाऊ शकतो, एव्हरग्रीन आहे, सुवासिक आहे आणि झिरो मेंटेनन्स आहे. मग अशा जवळजवळ 200 झाडांचा आपण एक यादी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठली झाडं कुठं लावावीत. आणि एक सांगू इच्छितो की अगली ट्रीज हॅज नॉट येट बॉर्न, कुठलंही विदेशी झाड बदनाम नाही आहे, पण त्याचा अतिरेक न करता आपल्याला जिथे ती लावता येणं शक्य आहे त्याची आउटस्टँडिंग ब्युटी बघून तर आपण तेही झाड लावायला काहीच हरकत नाही. मध्यंतरी ते पाम म्हणजे सगळ्यांच्या दारात पामचं हे आलं होतं. बरोबर. हा सर, पाम म्हणा झिरो मेंटेनन्सचे आहेत, एलिगन्स दाखवतात ते. आणि बरेचसे पाम आहेत ते फ्रुगिओरस म्हणजे हॉर्नबिल सारखे पक्षी पण त्याच्या सीड्स बरोबर. खातात, अनराइप्ड फ्रुट्स. बरोबर. त्यामुळे कॅरियोटा युरेन जो पृथ्वी जन्माला आली त्यावेळेचा एन्शियंट फॉरेस्टचा इंडिकेटर आहे तो प्लांट, तर त्यावेळी तो लावायला हरकत Yes, नाही. yes, yes, yes. पक्षी घरट करत नाही, हा, हा. पक्षी राहत नाही, अशा काहीतरी निगेटिव्ह सांगून ना अच्छा, त्याच्याबद्दल ओके ओके. हा, सप्तपर्णी एकतर सगळ्यात महत्वाचं आपलं सह्याद्री मधलं प्लांट आहे. त्याच्यानंतर ते अपोसायनेसी फॅमिलीचं आहे. फक्त त्याला जो फ्लॉवरिंग येतं तर त्याला उग्र वास येतो हिंगासारखा. आणि त्यामुळे ज्या लोकांची रेस्पिरेशन पॉवर असेल किंवा ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, ज्याला वासाची ॲलर्जी आहे, तर त्या झाडाखाली उभारलं तर त्याला 5 मिनिटाच्या पेक्षा 10 मिनिटाच्या पेक्षा थांबलो तर त्याला त्रास होतो. पण ते झाड ज्याला शेळ्या मेंढ्या तोंड लावत नाही, बरोबर. त्यानंतर रोड साईडला झाडाला हो. सगळ्यात देखणं झाड आहे. तर योग्य जागा हा, निवडून जर योग्य. लावलं. हा, आणि त्याचा अपप्रचार झाला आहे. त्याचाच दुसरा भाऊ आहे अल्स्टोनिया मायक्रोफायला, ते मात्र विदेशी झाड आहे. हा. तर ते न लावता आपण जिथे जिथे मोठ्या रस्त्यांवर लावलं तर त्याचं कारण काय, आपण झाडाला मिठी मारून बसत नाही किंवा आता जयंती बसत आल्यावर नाही. आहेत बघा ती. हा हा बरोबर. आणि दुसरं असं सर, कोल्हापुरातून गेलेले जे नाले आहेत त्याला पण रिव्हर बेडला जी पाणी प्युरिफाय करणारी झाडं आहेत तर ती आपण लावू शकलो. खास करून ॲलोकेशियाचा जिनस आहे, केना इंडिका आहे. तदनंतर जवळजवळ 26 झाडं आहेत की जी प्युअर रायपेरियन झोनची आहेत. तर कोल्हापूर त्याचं एक खूप सुंदर एक्झाम्पल होईल. आपण ह्याला रोह्याला कुंडलिका नदी रिस्टोरेशन प्रोजेक्टवर अशा पद्धतीची झाडं लावली तर लोकसहभागातून आपण ती झाडं लावू शकलो तर प्युअर रायपेरियन म्हणजे नदीकाठच्या परिसंस्थेची झाडं आहेत ती लावली तर एक चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. असं एकमेकाशी जर
चर्चा करून झालं तर कोल्हापुरात किती नक्की, वेगळ्या नक्कीच, पद्धतीचं उभारेल. नक्कीच. रिलायन्स मॉलच्या वेळा तुम्ही सगळे साक्षीदार हो आहात. हो हो. तिथं कधी नव्हे तो तेवढा एक प्रखर प्रकाश तिथल्या झाडावरच्या पक्ष्यांनी हो. बघितला आणि बरोबर. वेड्यासारखी ओरडायला लागली. बरोबर. त्यावेळी माणसांना कळालं की रिलायन्स समोरच्या या झाडावर हजारो ते पक्षी हा. तिथं आदिवास आहे त्यांचा, ते बरोबर. तिथं राहतात आणि त्यांना ते डिस्टर्ब झालं ना खालचा. आपण सगळ्यांनी हे केलं. त्या रिलायन्सने 100% नाही बदलली, पण त्याची जी काय रुस्टिंग प्लेस सर हे मैनाची आणि हो, चिमणीची होती ती पण त्यांनी घेतली खबरदारी की तेवढा बरोबर. प्रकाश त्यांच्यावर पडणार नाही. सर आणि कोल्हापूर पन्हाळा रोड आहे ना, त्याच्यावर जी पुरातन वडाची झाडं आहेत ते आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी येलो फुटेड ग्रीन पिजन, पॉम्पिडेर ग्रीन पिजन, या सगळ्यांच्या त्या रुस्टिंग प्लेसेस आहेत. तर असा एक रिसर्च झालेला आहे की झाडं तोडल्यानंतर त्या पक्ष्यांना त्यांचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे त्यांना समजत नाही कुठं आणि ते भरकटत जातात हो, हो, आणि त्यात हो. त्यांचा मृत्यू होतो. डॉक्टर CB साळुंके सरांनी त्याच्यावर एक खूप चांगलं आर्टिकल लिहिलेलं आहे. तर आपण सारासार म्हणजे ते एक लाईफ फॉर्म्स आहेत, आपल्या जीवनाचा इंटिग्रल पार्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं घटनेने पण त्यांना एक आपल्याला वृक्ष ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून डिक्लेअर केले. तर प्रत्येक ठिकाणी तो नॉर्म्स लावला तर सर छान होऊ म्हणजे शकतो. आपण सगळेच गुन्हेगार आहोत. ठीक आहे, त्या केरली चिखलीच्या रस्त्याला कोण बरोबर. झाडं पेटवायचं काम आता सुरू आहे. त्याच्या हो, खाली हो. अग्नीत काहीतरी करायचा हा. आणि आपणही बघतो पेटले वाटतं झाड हम्म. म्हणून जातो, बघूनही त्याकडे जातो. हा. किती मोठा गुन्हा आपण सगळेजण करतो. दुसरं सर, झाडांच्या खोडावर ज्या जाहिराती लावले जातात, पत्रे लावले जातात, मोळे लावले जातात, तर त्याच्यावर पण आणि जे सिमेंटीकरण वगैरे केलं जातं तर त्याच्यावर एक कायदा पारित होणं खूप गरजेचं आहे किंवा कडक कारवाई होणं गरजेचं आहे. आणि अमोलजींनी त्याच्यासाठी व्यापक चळवळ केली होती. बरेचसे बरोबर. कोल्हापुरातले रस्ते त्यांनी खेळेमुक्त केले होते. तर लोकसहभाग हा सर्वात महत्वाचा आहे आणि प्रशासन आणि लोकसहभाग ही एकाच एकाच रथाची 2 चाकं आहेत, तर ती मिळून गेली तर चांगलं होऊ शकेल. नमस्कार, मी अमोल आनंद बुढे, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली 9 वर्षे आम्ही एक विशिष्ट असे पर्यावरणावर काम करणारे लोकांचा एक समूह बांधलेला आहे आणि अगदी अविरतपणे न चुकता दर रविवारी या कामासाठी सर्वांनी एकत्र 6 ते 11 असा रविवारचा वेळ आम्ही राखीव काढून आम्ही जमतो आणि त्याप्रमाणे काम करतो. आमच्या संस्थेचे एक ब्रीद वाक्य आहे, निसर्गाच्या प्रेमापोटी आणि निसर्गाविषयी असलेल्या कृतज्ञतेच्या जाणीवेतून निर्माण झालेला कृतिशील समूह म्हणजे आमची वृक्षप्रेमी संस्था होय. या आमच्या या ब्रीद वाक्यामधले 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे कृतज्ञतेच्या जाणीवेतून आणि कृतिशील समूह. सो कृतज्ञता का, तर या झाडाचं महत्त्व अगदी काय आहे हे आत्ता सध्या संपूर्ण जगाला लक्षात येत आहे, कारण तो सर्वोत्कृष्ट दाता आहे. अगदी झाड जन्मल्यापासून ते झाडाचं मृत्यू होईपर्यंत तो सर्व काही देण्याचं काम फक्त आणि फक्त या पृथ्वी तलावरच्या सर्व सजीवांना करतो. मग ती माणसंच असं नाही, अगदी बारीक कीटक, वन्यजीव हे सुद्धा, यांना सुद्धा परमेश्वरानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे झाडाचं एक विशिष्ट असं अनन्यसाधारण महत्त्व या आपल्या पृथ्वी तलावर आहे. परंतु माणूस हा अत्यंत कृतज्ञ होत चाललेला आहे. स्वतःचा जीव, स्वतःचं जीवन, स्वतःच्या महत्वाकांक्षा याच पाठीमागं एकंदरीत माणसाचा ओढा दिसतो. आणि सुहास सर गुरुवर्य आहेत, तर ते नेहमी सांगतात की पर्यावरण किंवा झाडं किंवा हे निसर्ग कधी कोणावर रागवत नाही, पण आपण ज्या पद्धतीने त्याला ओरबडतोय, ज्या पद्धतीने त्याचं नुकसान करतोय, ज्या पद्धतीनं झपाट्यानं शहरीकरणांमुळं किंवा आपल्या नागरिक चुकांमुळं जे हरित आच्छादन कमी होतंय, त्यामुळं निसर्ग आपल्याला त्याचे परिणाम दाखवतो. त्यामुळे निसर्ग कधी कोणावर रागवत नसतो किंवा रुसत नसतो किंवा चिडत नसतो, पण त्याचे परिणाम मात्र ते दाखवतात आणि ते परिणाम आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून भोगायला मिळत आहेत सध्या. त्यातलं सर्वात महत्त्वाचं आत्ता उन्हाळा चाललेला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा कोल्हापूरकरांनी 41° तापमान अनुभवलं. कदाचित ह्या वर्षी ते 42-43 वर जाऊ शकते. इतकं प्रदूषण आपण सगळीकडे वाढवलेलं आहे. दरवर्षी गाड्यांची संख्या देखील तितक्याच प्रमाणामध्ये शहरांमध्ये वाढवली. पूर्वी एका घरात एक गाडी असणे म्हणजे एक प्रतिष्ठेचं मानलं जायचं. आता त्या घरात त्या वडिलांकडे गाडी, त्याच्या आईकडे गाडी, त्याच्या दोन्ही मुलांकडे सुद्धा गाड्या, शिवाय काही जणांना नोकरांसाठी सुद्धा गाड्या आहेत. सो एका घरात जर 5-5 गाड्या जर व्हायला लागल्या तर स्वाभाविक आहे शहराचं आसपासचं वातावरण या प्रदूषणामुळे वाढणार आहे. सो
डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे एक क्रांतिकारी वाक्य आहे. ते म्हणतात की सध्या कोणत्या दगडधोंड्याची पूजा करण्याच्या मध्ये वेळ वाया घालू नका किंवा त्या फंद्यात पडू नका. सध्या जर कोणाची पूजा अर्चना कदर सन्मान करायचा असेल तर तो भगवानचा करा. तो भगवान एक कन्सेप्ट सांगितला त्यांनी. कन्सेप्टमध्ये काय आहे, त्या भगवान या शब्दातल्या वर्णाक्षरांची त्यांनी फोड सांगितली सुंदरपणे. भ म्हणजे भूमी, ज्या भूमीमध्ये आपण राहतो, ज्या भूमीवर राहतो, ज्या भूमीत उगवलेलं खातो, लहानाचं मोठं होतो आणि पुन्हा मेल्यानंतर याच भूमीमध्ये आपलं दफन किंवा काय असेल ते होणार आहे. दुसरं ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू. हे आसपासचं जे वातावरण आहे आपल्या चुकांमुळे आपण बिघडवलेलं आहे. काही वर्षांपूर्वी कोरोना नावाचा एक भयंकर आजार आलेला आहे, ज्याची अनुभूती अखंड जगानं घेतली. पण सध्याच्या स्थितीमध्ये ह्या आसपासच्या वातावरणाच्या बिघडीमुळेच कोरोना काहीच नाही, इतके घातक आजार अगदी सहज श्वासावाटे मुलांच्या शरीरामध्ये, माणसांच्या शरीरामध्ये जाणार आहेत. त्यामुळे पुढची पिढी, आपल्याला ही जी नवीन पिढी आहे, ती नवीन पिढी कदाचित आपल्याला प्रॉपर्टी मागणार नाही उत्तरादाखल. ती आपल्याला काही प्रश्न विचार की आम्हाला शुद्ध हवा बाबा तुम्ही का ठेवलेलं नाहीये, आम्हाला सुंदर खेळायला मैदान का नाहीये, आमच्या तोंडावर तुम्ही मास्क का दिलेला आहे, बाबा शाळेला जाताना तुमच्या तर कधी दप्तरावर सिलेंडर नव्हतं पण आम्हाला ते का दिलेलं आहे. सो ही पिढी नक्कीच आपल्याला हे प्रश्न विचारणार आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे ती नसणार आहेत, कारण का चुका आपण केलेल्या आहेत. सो मला पहिल्यापासून वाटते, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे 200-250 जणांचा आमचा समूह, जे आम्ही अविरतपणे गेली 9 वर्षे शहरामध्ये काम करतो, तितकीच जबाबदारी आम्ही जर स्वयंप्रेरणेने जरी आलो असलो तेवढीच मोठी जबाबदारी ही प्रशासनाची आहे. कारण आम्ही तुम्हाला निवडून दिले काही ह्या विशिष्ट कामं करण्यासाठी. काही गोष्टी आमच्या हातात आहेत, आम्हाला मर्यादा आहेत, पण प्रशासनाकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो शहरांतर्गत असलेल्या वृक्षांच्या नियोजनासाठी जसं मगाशी गायकवाड साहेबांनी सांगितलं की 1975 वृक्ष संवर्धन कायद्यानुसार उद्यान विभागाला अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा महापालिकेला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत व्हावी म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीचं गठन केलं जाते. सो त्याला काही निकष आहेत की ठराविक वर्षे काम करण्याचा अनुभव असलेले लोक, प्रतिष्ठित लोक किंवा एखादी संस्था ज्यांची रजिस्टर्ड आहे अशी जबाबदारीत लोक त्या समितीवर असली पाहिजेत, ज्यांना शहराचा हरित क्रांतीविषयी किंवा हरित आच्छादन वाढवण्याविषयी, शहराच्या पर्यावरण संवर्धनाविषयी चांगली तळमळ आहे अशी लोक त्याच्यामध्ये असली पाहिजेत. आणि त्याचा काहीतरी, जसं महापालिकाचं सभागृह अस्तित्वात आल्यानंतर ते संपेपर्यंत म्हणजे साधारणतः 5 वर्षाचा कार्यकाल आहे. या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ही समिती अस्तित्वात येऊन त्यांनी शहराचा कार्यभार सांभाळावा या संदर्भातला उद्यान विभागाशी अतिशय चांगल्या समन्वयानं. परंतु गेल्या 20 वर्षात 25 वर्षाचा विचार केला तर गेल्या 20 वर्षात या समितीमध्ये कसल्याही प्रकारचे बदल झालेलेच नाहीत. ह्याच्यामध्ये नवीन नियुक्त्या झालेल्याच नाहीयेत. समितीची दर 3 महिन्याला किंवा 2 महिन्याला बैठक होणे हे अतिशय अनिवार्य आहे, अपेक्षित आहे. कारण का तेवढा कामाचा लोडच असतो. तेवढे अर्ज दर महिन्याला उद्यान विभागाकडे वृक्षतोडी संदर्भात येत असतात आणि त्या अर्जांच्या अनुषंगाने मिटिंग होणे, त्या मिटिंगवर कामकाज चालणे, त्या अर्जांचा विचार होणे, त्या जिथून अर्ज आलेला आहे ते झाड पाहायला जाणे की होय खरोखर हे वृक्षतोडीसाठी झाड धोकादायक आहे की नाही, की पुनर्रोपण करता येऊ शकतं, की छाटणीनं काम चालू शकतं. सो प्रत्यक्ष समितीच्या माणसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करूनच त्याच्याविषयी अहवाल किंवा रिमार्क मारणे अशा पद्धतीची कार्यपद्धत होणे गरजेचं आहे. परंतु 6-6 महिने जे एकंदरीत असं दिसते की या मिटिंगच न होत असल्यामुळं ज्यानं अर्ज केलेला आहे, ज्या नागरिकांनी अर्ज केलेला आहे त्यांना मुबलक वेळेमध्ये उत्तर न मिळाल्यामुळं नागरिकांनी झाड काढून टाकलं. सो ह्याच्यामध्ये नेमका दोषी कोण आहे? तो आपला आणि हे सो काय तुम्ही कुठली लावताय, कशा पद्धतीने लावताय आणि कसं लोक त्याला बीएससीच पाहिजे शिकलेला झाड लावायला, झाड जगवायला असं नाहीये. तुमच्या यात मोटरसायकलचे मिस्त्री देखील त्या झाडाच्या प्रेमापोटी आलेत. त्याला ते कदाचित बायोडायव्हर्सिटी अमुक तमुक काही शब्द पर्यावरणीय कळत नसेल, पण त्याच्या मनातलं झाडाबद्दलचं प्रेम तो त्या ह्याच्यातनं व्यक्त करत असतो. आपला कोल्हापूरचा जो पूर्वीची माणसं होती त्यांची झाडांविषयी अतिशय आस्था होती आणि ह्या आस्थेपोटीच आणि सुंदर सुंदर चांगल्या डोक्यात कल्पना देखील होत्या. त्या कल्पनेपोटीच कोल्हापूरमध्ये बरेच अशी ठिकाणं आहेत की ठिकाणं होती की जिथं चांगल्या पद्धतीने वृक्षांची लागवड झाली. तर त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर बेलबाग नावानं आपण बेलबागेचा एरिया ओळखत होतो, जिथं बेलांच्या बागा होत्या, तुतूची बाग होती. परंतु आता त्या अतिक्रमणांमुळे त्या अस्तित्वात आलेल्या नाहीत.
आता वाढत्या शहरीकरणामुळे जसं मग सरांनी सांगितलं तसं आम्ही एक सुंदर प्रयत्न कोल्हापुराच्या 2-3 ठिकाणी केला होता. एक म्हणजे प्लास्टिकच्या ड्रम्सचा पुनर्वापर आम्ही केला आणि सासणे कॉलनी आणि भोई गल्ली तर भाजी मंडईची गल्ली आहे, ती तर दाटीवाटीची गल्ली. प्रत्येकाचं ड्रेनेजची लाईन, प्रत्येकाच्या पाण्याच्या पाईपा या अगदी दारातून जवळून गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाच्या सर या की इथे या. दारामध्ये आम्ही ड्रम्समध्ये फुलं झाडांची आणि काही लहान फळं झाडांची लागवड केली आणि त्या गल्लीचं सुशोभीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. शहरामध्ये फळं झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. फळं झाडांच्या लागवडीवर सर्वात जास्त आता भर दिलाच पाहिजे. तर पूर्वीची कसं संकल्पना होती माणसाच्या मनामध्ये की मुलं दगड मारून आंबा पाडतील किंवा पेरू पाडतील, चिकू पाडतील. आता ती पिढी राहिलेली नाहीये की दगड मारून हे. आता पिढी फार मॉडर्न झालेली, मुलं सध्या मोबाईलमध्ये खेळतात. फळं झाडांची लागवडीचं जास्तीत जास्त झालं पाहिजे. याचं कारण काय? कारण का पक्षी जगला पाहिजे हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे. पक्ष्यांचं ते खाद्य आहे. फळझाडं म्हणजे पक्ष्यानं यावं, फळं खावेत आणि त्या पक्षीनं सर्वाइव्ह करावं. कारण का जगातलं सर्वात मोठं वृक्षारोपणाचं काम जर कोणी करत असेल तर तो घटक म्हणजे पक्षी आहे. तो त्याच्या विष्ठेच्या माध्यमातून, चोचीच्या माध्यमातून बीजांकुरण होतं आणि त्यामुळं पक्षी जगला पाहिजे. पक्ष्यांची संख्या सुद्धा तुलनेमध्ये त्यांचं खाद्य कमी होत असल्यामुळं किंवा झाडांचं हरित आच्छादन कमी होत असल्यामुळे ते कमी व्हायला लागले. म्हणून लागवडीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त देशी वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे, ज्याच्यावर पक्ष्यांचा अधिवास जास्त असतो. नमस्कार, मी अनिल चौगुले, निसर्ग मित्र परिवाराच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवडी संदर्भात प्रबोधनात्मक आणि कृतिशील उपक्रमातून सहभाग नोंदवलेला आहे. वृक्ष प्राधिकरण समिती ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेपासून वृक्ष प्राधिकरण समितीचं कामकाज या सामाजिक वनीकरणाबरोबर काम करणाऱ्या 10 वर्ष अनुभव असलेल्या संस्थांच्या बरोबर सुरुवातीला मला वाटतं सुहास वांगणकर, मी आणि गार्डन क्लब अशा 3 संस्थांच्या माध्यमातून काम चालत होतं. त्यापासून आज अखेरचा जो काय आढावा घेतला तर एक महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात येतात की आज आपण ज्यासाठी चर्चा करतोय त्या हेतून शहरामध्ये लावायची जी झाडं आहेत ती प्रत्यक्षात महापालिका एकेकाळी नर्सरीमध्ये तयार करत होती. महापालिकेची नर्सरी होती, पण दुर्दैवानं आज महापालिकेची नर्सरी नाही आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये महानगरपालिका वन विभागाकडून रोपं खरेदी करते. त्यामुळं पहिला हा आपल्याला निकष बदलावा लागेल की शहरासाठी लागणारी जी झाडं आहेत ती एकतर महानगरपालिकेच्या नर्सरीत तर तयार व्हावीत किंवा सामाजिक वनीकरणाकडे अगोदरच एक आराखडा द्यावा की शहरासाठी लागणारी जी झाडं आहेत तिची यादी सगळ्याच तज्ज्ञांनी तयार केलेली आहे आणि तिची यादी झालेली आहे. आणि त्या पद्धतीचं मगाशी सांगितलं की पुढच्या 5 वर्षाचं जे प्लॅनिंग आहे त्याची जर प्लॅनिंग जर नर्सरीमध्ये आत्ताच जर तयारी केली तर खऱ्या अर्थानं मला वाटतं प्लांटेशन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. दुर्दैवानं 1972ला ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला सरकारमार्फतच मोहीम अशी चालू, कुठलं तर झाड लाव खरं झाड लाव म्हणून त्या काळामध्ये मला वाटतं 50 वर्षापूर्वी रेंट्री लागला गेला आणि म्हणून आता 50 वर्षानंतरचे प्रश्न निर्माण झाले. पण आज आपल्याला असं लक्षात आलंय की बराच अभ्यास झाला आहे, बरेच लोक आता याच्यामध्ये अभ्यासानं सिद्ध करून दाखवलंय. पण दुर्दैवानं आपल्या कोल्हापुरातल्या ज्या काय खाजगी नर्सरी आहेत ह्या नर्सरीवर कुणाचंच वचक नाही आहे. आणि खरं म्हणजे महानगरपालिकेनं नर्सरीवाल्यांचं सुद्धा प्रबोधन करणं गरजेचं असं मला वाटतंय. कारण नर्सरीवाले बरीचशी लवकर वाढणारी, कमी पाण्यावर येणारी आणि लोकांना अट्रॅक्टिव्ह वाटावी अशीच झाडं मला वाटते आणली जातात आणि तीच विकली जातात. पण ह्याचा धोका शहराला होतो आणि मग महानगरपालिकेला आणि मग शहरातल्या माणसाला नंतर होतं. त्यातलं महत्त्वाचं झाड आज नर्सरीवाले सगळ्या पेट्रोल पंपावर, सगळ्या ऑफिसेसच्या ठिकाणी जे कोनोकार्पस नावाचं जे झाड आज लावलं जायला लागलंय हे दिसायला खूप हिरवगार दिसतं पण त्याचा परिणाम फार भविष्यकाळात दिसणार आहे. जसं बदामाची झाडं महानगरपालिकेने एकेकाळी ही मोहीम राबवली, खायाचा बदाम आहे म्हणून लावली आणि महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये हा एकदा त्याचा प्रस्ताव आला की सगळी बदामाची झाडं काढा.
कारण त्याच्यावर मावा पडला होता. ही मोठी त्यावेळेला एक मोठं संकट आलं होतं, पण ऑटोमॅटिकली तो मावा निसर्गानंच कंट्रोल केला. तसं मगाशी तुम्ही सातविणीचं सुद्धा म्हटलं, सातविणीच्या झाडाचा उल्लेख सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये उल्लेख असलेलं झाड, आणि सगळ्या गड किल्ल्याच्या भोवतीनं सह्याद्रीच्या खुशीमध्ये सातवी नावाचा वृक्ष आहे, आणि म्हणून तो शहरामध्ये एक प्रकारे लावला गेला पाहिजे. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्तानं तरी किमान हा वृक्ष आपल्या बागेत आला पाहिजे, म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बागामध्ये लावलेला आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मला वाटतं पद्माराजेच्या समोरची जी गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये एकेकाळी खूप जुना सातवी नावाचा वृक्ष होता, पण दुर्दैवानं तो वटला आणि तो पूर्णपणे नामशेष झाला. अनिलजी, सप्तपर्णी म्हणजे हा, सप्तम. तर तो पूर्णपणे वटला आणि नामशेष झाला, पण त्या बदली दुसरा वृक्ष आज तोच आहे का नाही असं शंका आहे. दुसरा वृक्ष तिथे लागला गेलाय आणि तेवढ्याच तुलनेनं तो आता वाढलेला आहे. त्यामुळे ही जी काही एक वेगळ्या पद्धतीची जी रचना आहे ती फार महत्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या वृक्षपारी नवीन आता सभागृह आलंय, नवीन सगळी सिस्टीम आल्या, आणि नव्यानं जर आपण हा सगळा उजाळा घेतला, मला वाटते टाऊन हॉलच्या गार्डनमध्ये सुद्धा गेल्या 7-8 वर्षामध्ये नर्सरी नव्हती. मला वाटते साहेब आल्यापासून नर्सरीचं खूप चांगलं काम चालू झालंय. त्यामुळे तशी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जर नर्सरी झाली तर खूप चांगली आहे. आता या नर्सरीसाठी अडचणी काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचं मॅनपॉवरचा प्रश्न आहे. तर ज्येष्ठ नागरिक सगळ्या भागांमध्ये फिरायला जातात, बरीच लोक स्वतःच्या आरोग्यासाठी बागेमध्ये फिरायला जातात. ह्या नागरिकांचीच अपेक्षा आहे की आम्हाला 1 तास जर श्रमदान करायला मिळालं तर महानगरपालिकेला आम्ही मदत करायला तयार आहे. त्यामुळे लोकसहभागातून नर्सरी तयार करायला अवघड नाही, हा एक महत्वाचा भाग. दुसरा महत्वाचा भाग आहे की लोकांच्यात आवड निर्माण करण्यासाठी गेली अनेक वर्ष आपण सगळ्या संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिकेने एक वेगळी बस पण केली होती, दुर्मिळ वृक्ष संपदा परिचय उपक्रम. तर हा कोल्हापूर शहरामधला मला वाटतं गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवला गेला होता, पण मधल्या काळामध्ये तो खंड पडलाय. ह्यामुळे सुद्धा लोकांच्या मध्ये आवड निर्माण होईल, आणि त्या निमित्तानं मला असं वाटतं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये बदलीहून येणारे जे काय म्हणजे आयुक्त साहेब असतील आणि कोण जे काय अधिकारी जे 3 वर्षांनी बदलतात, यांना इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा जर आपण सातत्यानं राबवल्या गेल्या तर त्या मला वाटतं खूप चांगल्या होतील. तुम्ही मगाशी म्हटला तसं किंवा सुहास जसे म्हटले तसे की आपल्याला बोगनवेल सारखे वेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जसं लावणं गरजेचं आहे, तसं लोकांच्या डोक्यामध्ये आता मोबाईलचं फॅड आलंय, त्यामुळे ऑनलाईन काही गोष्टी नको त्या रुजल्या जातात. मनी प्लांट सारखं प्लांट लोक लावतात कारण मनी येणार म्हणून. तो शब्द मनी आहे, त्याला आता वेगळे धार्मिक किंवा काय म्हणू अंधश्रद्धा गुळवेल, पण त्याच्या बदली गुळवेल सारखा वेल जर लावला गेला तर गुळवेल हा आरोग्याला आणि सगळ्यांनाच उपयोगाचा आहे. तेव्हा मनी प्लांट आणि गुळवेल ह्यात फरक जर लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवू शकलो तर मला वाटतं अशा वेली वेगवेगळ्या ठिकाणी लावता येते. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडं सण उत्सवाची रेलचेल असते. सगळ्या सण उत्सवामध्ये जे काय लागणारं जे काय वृक्ष असेल, झाड असेल, काय पक्षी असेल, प्राणी असेल, या सगळ्याला महत्व. आताच येणारी उद्याच्या ह्याच्यामध्ये महाशिवरात्र आहे, तर अनेक महादेवाची देवळं बघितल्यानंतर तिथं बेलाचं रोपच नाही आहे, आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की बेलाचं फळ खायचं असतं हेच लोकांना माहिती नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे आमचं ज्ञान शिवाजी विद्यापीठापासून ते प्रायमरी अंगणवाडीच्या सेविकेपर्यंत हे अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करायचं असेल तर मला वाटतं प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. तेव्हा बेलफळ कसं खायचं इथपासून लोकांना सांगणं गरजेचं आहे, आणि बेलाचं महत्व, बेलफळाचं महत्व. कारण आपल्याकडं पेशंटला बघायला गेल्यानंतर सफरचंद नेली जातात, पण बेलफळ कोण नेतंय असं काय कुठं दिसत नाही. आणि ज्या सीझनला जे तयार होतंय, जे मिळतंय, ते जर आपण जर लावलं गेलं आणि ते जर मिळालं तर मला वाटतं आरोग्य शहराचं पण आणि माणसांचं पण चांगल्या पद्धतीने राहू शकेल. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये मगाशी अजून एक मुद्दा आला की आपल्याकडं माझ्याकडे झाड नको आहे, पालापाचोळा शेजारच्यांच्याकडे आमच्याकडे पटला म्हणून पेटवला जातो. हे पेटवल्यामुळे सुद्धा न दिसणारी जी हवा आहे, म्हणजे एखादी गोष्ट पेट घ्यायला निसर्गातला ऑक्सिजनची गरज लागती. त्यामुळे आपण निसर्गातला ऑक्सिजन संपवतोय आणि कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करतो. हा कॉमन सेन्स लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, हे शालेय पातळीपासून लोकांच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. त्यामुळं पेटवायचं काय नाही पेटवायचा, पालापाचोळा पेटवल्यामुळे काय होतंय
ह्याचं प्रबोधन पण वेगळ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. त्यामुळे आणि ही सगळी गोष्ट मला वाटते महापालिकेच्या सगळ्या उद्यानामध्ये कंपोस्ट बेड म्हणून तयार करायची संकल्पना गेल्या अनेक वर्ष लावून धरलेली होती. पण अनेक बागांमध्ये असा प्रयोग पण केला, पण तिथले जे काय वॉचमॅन म्हणून जे काय काम करतात त्यांचं अज्ञान आहे. एका काडेपिटीतले काडीनं ते काम करून रिकामी होतात आणि अग्निशामक दलाचा बंब बनून परत मागवावा लागतो. त्यामुळे मला वाटतं महावीर गार्डनमध्ये, हुतात्मा पार्कमध्ये, मोठ्या मोठ्या गार्डनमध्ये कंपोस्ट बेड तयार केले होते पालापाचोळ्यापासून खत तयार करण्याचे. पण हे सगळे ड्राय झाल्यानंतर त्याला काडी लावून ते पेटवले गेले, जाणीवपूर्वक पेटवले गेले. त्यामुळे अशा ज्या काय धोका ज्या आहेत, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण थांबवता आल्या तर ती जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला प्राधिकरणाकडे अर्ज येतात. अर्ज आल्यानंतर 1,000 रुपये डिपॉझिट घेतली जाते, त्याच्या बदली 3 झाडं लावायची अशी अट असते. पण आज अखेर मला वाटते 3 ते 4च लोकांनी डिपॉझिट परत नेलेली आहे. पण महानगरपालिकेमध्ये पैसे भरल्यानंतर पैसे परत मिळतील का नाही हेच लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे डिपॉझिट मागायलाच कोण जात नाही. त्यामुळे डिपॉझिटचं पण त्या बजेटचं काय झालं असं वेगळं बजेट पण करूया असा पण मुद्दा आपण आणला होता. त्यामुळे गार्डन डिपार्टमेंटला वेगळं बजेट करणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गार्डन डिपार्टमेंटला बजेट झालं तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मला वाटते करायला आपल्याला बऱ्याच गोष्टींना वाव आहे. आणि त्या अर्थानं लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत सगळ्यांना हा विषय जोडला जाणार आहे. आपण ज्या ठिकाणी बसतोय तिथं दसरा चौकामध्ये सुद्धा मला वाटतंय आपट्यासारख्या वृक्षाच्या पानांचं मला वाटतं लुटलं जातं, सोनं लुटलं जातं. पण भविष्य काळामध्ये महानगरपालिकेनं जर याच्यात लक्ष घातलं आणि आत्तापासून जर आपण तयारी केली तर भविष्य काळात आपटा रोपच आपण ठेवू, कुणाला लुटायचं ती रोपच लुटतील असा उपक्रम जर करू शकलो तर मला वाटते ह्याची वेगळी आपली महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चर्चा होईल. या आपट्याच्या सणाच्या निमित्तानं, दसऱ्याच्या निमित्तानं सोनं वाटलं म्हणून रोपच वाटली गेली. आणि ह्याचं महत्व काय आहे, आणि सोन्याच्या ताकदीचे हायच होते हायच ते. तर ह्याचं महत्व असं आहे की तिची पानाची भाजी पण करतात, जनावरांचा तो चारा म्हणून पण आहे, आणि त्याचं लाकूड जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, धूप थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि हे कमी उंचीचं आणि कमी पाण्यावर येणारं झाड आहे. त्यामुळे आपट्यासारख्या अशा ज्या काय आपल्याकडे उत्सव, दसरा उत्सव जो होतोय, मला वाटतं अशा गोष्टीकडे फार कमी लक्ष दिलं जातं. त्यामुळे विधायक उपक्रम म्हणून जर आपल्याला राबवायचं असेल, दसरा महोत्सव शासनच आता मोठ्या प्रमाणात राबवतोय, त्याचाच एक भाग म्हणून जर आपण हे राबवलं गेलं तर मला वाटते खूप वेगळी ऍक्टिव्हिटी. आणि सगळ्यात शेवटचं मला सांगायला हरकत नाही, जसं मगाशी म्हटलं की आपण 5 वर्षाचा प्लॅन करतोय, जे तरुण भारतनं ही ऍक्टिव्हिटी घेतल्या, तर तरुण या शब्दामध्येच मोठा अर्थ आहे. आणि तरुण भारतच्या दारामध्ये एक महत्वाचं झाड आहे, त्या झाडाचं नाव आहे रिटा. तर रिट्याचं झाड शहरामध्ये फार कमी आहे. त्यामुळे रिट्याची झाडं सुद्धा मला वाटते तरुण भारतने एक दाखवून दिलेलं आहे, ते चांगलं वाढवलेलं आहे. तर तरुण या शब्दामध्ये पहिलं 2 शब्द वाचले, तरू. तरू म्हणजे चांगले तरू आपल्याला तयार करायचे. ऋण म्हणजे या समाजाचं काहीतरी देणं लागतोय, ते समाजाचं देणं द्यायचं आहे. आणि ह्यातलं काहीच नाही जमलं तर पहिला आणि तिसरा शब्द जर वाचला ते शिल्लक राहतंय तण. तण म्हणजे नको असलेली गोष्ट शेतकरी टाकून देतोय. तर मला वाटतं तरुण भारतनं जर हा पुढाकार घेतला, चांगला भारत जर आपल्याला तयार करायचा असेल, चांगली वसुंधरा तयार करायची असेल, तर आपण तरुणांना जागृत करून, सर्वांना जागृत करून हा आपला वसुंधरा आपण चांगली फुलवता येईल एवढीच आशा व्यक्त करतो. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार. नमस्कार, मी जयेंद्र पानसरे, उद्यान अधीक्षक पार्क्स अँड गार्डन्स डिपार्टमेंट, PWD कोल्हापूर. आपल्या अंडर गव्हर्नमेंट गार्डन्स जे आहेत त्याच्यातल्या बागा येतात. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे शहराच्या रस्त्यांच्या लगत किंवा बागांमध्ये असलेल्या वृक्षांच्या बाबतीतला. तर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपण या सर्व बाबी नियोजन करताना लक्षात घ्यायला पाहिजेत, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या शहरात कुठलंही प्राधिकरण असू, मग आपलं शासकीय विभाग असू किंवा महानगरपालिका असू किंवा आपलं दुसरं प्राधिकरण असू, तर या सगळ्यांकडे शहराचे विकास आराखडे असतात. आणि शहराच्या विकास आराखड्यांमध्ये जिथे जिथे रिझर्वेशन्स आहेत किंवा कुठला रस्ता किती मीटरचा आहे, तो भविष्यात आपल्याला किती मीटरचा करायचा आहे, या हिशोबाने जर आपण ट्री प्लांटेशनचं नियोजन पुढच्या 50 वर्षाच्या अनुषंगाने केलं तर ते एक शहराला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतोय या पद्धतीने आपण समजूया.
आपण नॉर्मली ट्री प्लांटेशन करताना त्याचं नियोजन एप्रिल मे मध्ये करतो, पण खरं नियोजनाची सुरुवात ही तुमचा ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन बनतो शहरात त्यावेळेपासून ती व्हायला पाहिजे. कारण शहराचे आराखडा बनवणारी जी लोक आहेत त्यांना ही माहिती पूर्ण असते की हा रोड पुढे जाणार आहे, किती मोठा होणार आहे, किंवा नाले असतील किंवा मोठ्या बागा असतील किंवा RGPG ग्राउंड्स असतील, त्यांची जी सीमारेषा आहे. मग आपण जे आज प्रत्येकाला प्राधिकरणाकडे जाऊन वृक्षतोडीची परवानगी घ्यावी लागते. जर पहिला मुद्दा आहे झाड कुठे लावावं. जर झाड आपण अशा ठिकाणी लावलं ज्या ठिकाणी त्याला पुढच्या 50 वर्षात बाधच येणार नाही, तर ते सगळ्यात मोठं नियोजन होईल. आणि एकदा ते नियोजन केल्यावर कुठली झाडं लावावीत त्याकरता तर आपल्याकडे शहरामध्ये भरपूर सारे चांगले वृक्षतज्ञ आहेत, एवढ्या वर्ष काम केलेले बायोडायव्हर्सिटी एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं सजेशन घ्यावं. फक्त मी थोडक्यात सांगतो की फॉर्म, स्ट्रक्चर आणि त्या झाडाची ग्रोथ पुढच्या 20 वर्षात होणारी, एवढ्या बाबींचा विचार करून जरी आपण वृक्ष लागवड केली तरी भरपूर होऊ शकतं. त्याच्यात असं काही देशी विदेशी करायची आवश्यकता नाही. 90% देशी ठेवले आणि 10% विदेशी झाडांची जरी लागवड केली तरी एवढा काही त्यांनी हानी पोहोचणार नाही. फक्त कुठल्याही गोष्टीचं मोनोकल्चर होऊ नये हीच एक त्याच्यामधली अपेक्षा आहे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शहरातल्या किंवा शासनाच्या किंवा निमसरकारी यांच्या ज्या बागा आहेत त्या बागांमध्ये जे आपण सुशोभीकरण करतो त्यांचा मुख्य पर्पज किंवा मुख्य उद्देश हा नागरिकांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्या विरंगुळ्याच्या केंद्रासाठी किंवा तो जो परिसर आहे त्याची एस्थेटिक ब्युटी ज्याला आपण म्हणतो ती वाढवण्यासाठी असतो. मग त्याच्यावर लक्ष देताना आपल्या शहरातले महत्त्वाचे शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी जे ट्रॅफिक आयलँड्स आहेत त्या बागा आहेत किंवा आपले जे रोड डिवायडर्स आहेत. आता रोड डिवायडर्समधलं ज्यावेळेस आपण प्लांटेशनचा विचार करतो त्यावेळेस आपण फक्त सुशोभीकरणाच्या हिशोबाने न करता त्याच्यामध्ये जे डस्ट ॲब्सॉर्बंट व्हरायटीज ज्या आहेत किंवा कमी पाण्यामध्ये जगणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत अशा व्हरायटीजची लागवड करणं किंवा बागेमध्ये देखील आपण काही हार्डस्केपचे इलिमेंट्स कमी करून जास्तीत जास्त सॉफ्टस्केपचे इलिमेंट जसं की लॉन असेल, फ्लॉवर बेड्स असतील, श्रब्स असतील किंवा आपल्या बागेच्या कंपाऊंडला चांगल्या प्रकारच्या वृक्षांची लागवड करणं, त्याच्यामधनं सावली आणि ऊन याचं व्यवस्थितरित्या बागेला त्यांचा अनुकूल राहील हे पाहणं, अशा पद्धतीने बागा विकसित करताना या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर सर्वात महत्त्वाचं जे आहे नियोजनच आहे. तर नियोजनाच्या दृष्टीने नियोजनातच जर आपण व्यवस्थित केलं तर 100% आपण इम्प्लिमेंटेशनला ऑर्नामेंटलमध्ये पण किंवा वृक्ष लागवडीमध्ये पण आपण नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडतोय. आणि ते नियोजन व्यवस्थित व्हावं आणि त्या दृष्टीनेच पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन पण व्हावं हीच खरी शहराच्या दृष्टीने आणि शहरातल्या नागरिकांची अपेक्षा आहे. बाकी शहर तर शहरातली वृक्ष संपदा ही अतिशय दुर्मिळ आणि सर्वसमावेशक आहे. देशी विदेशी सर्वच आहे. बायोडायव्हर्सिटी आपल्या महावीर उद्यान असेल, आपलं टाउन हॉल गार्डन असेल, त्यामधली वेळोवेळी आपल्या तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. त्याला जपण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि ते शासनातर्फे, महानगरपालिकेतर्फे असंच चालू राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, माझं नाव समीर वसंत बॅग्रामबरे. मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनावर पर्यावरण अधिकारी आणि प्रभारी उद्यानाध्यक्ष म्हणून कामकाज बघतोय. आता इथं बसलेल्या सर्व मान्यवरांनी आपापली मतं मांडल्यामुळे थोडंसं माझ्याकडे बोलायला कमी आहे, पण जे आहे ते थोडक्यात मुद्दे सांगतो. महापालिकेच्या आस्थापनावर जर का उद्यान विभागाचं कामकाज कसं चालतं याबाबतीत थोडक्यात माहिती सांगतो. सध्या महापालिकेच्या आस्थापनावर एकूण 54 बागा आहेत ज्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीच्या ठरावानुसार आपण त्या रिझर्व्ह केलेल्या आहेत आणि आपण त्याचं संपूर्ण कामकाज हे महापालिकेच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मार्फतच केलं जातं. एकूण 54 बागांच्या बरोबर ओपन स्पेसही आहेत, पण त्यात 2 प्रकार आहेत की खुल्या जागांच्या मध्ये बगीचा म्हणून आरक्षण घेणे आणि फक्त खुली जागा म्हणून आरक्षण घेणे. हा त्याचा एक मुद्दा आहे. आरक्षण घेतल्यानंतर ही खुली जागा म्हणून आपण त्याला रिझर्वेशन करून त्याची स्वच्छता देखभाल दुरुस्ती आम्हीच करतो. पण महानगरपालिकेच्या सध्या कामकाजाचं स्वरूप बघितलं तर थोडासा कर्मचारी वृंदा जो आहे आमचा थोडा कमी पडतोय. एक काळ आता ज्यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेला हत्ती चालवण्याकरता महात कर्मचाऱ्यांच्या संख्याही भरपूर होती.
स्पर्धा असायच्या महानगरपालिकेच्या बागेमध्ये रोपं आणि बागेची स्पर्धा, सुशोभीकरण करता स्पर्धा असायची. एकेका बागेमध्ये माझ्याकडं 24 आणि 27 लाख कर्मचारी एका बागेला असायचे. आज त्या ठिकाणी 1 आणि 2 कर्मचारी मी आमचं म्हणजे मी वैयक्तिक असं म्हणत नाही, पण आमचं कामकाजी चालू असतं. साहजिक आहे, नागरिक असू दे किंवा एखादी संस्था असू दे, एखादं व्यक्ती असू दे, त्यांना अपेक्षा असते की महानगरपालिकेचा अधिकारी आणि महापालिकेचा विभाग यांनीच हे सगळ्यांनी काम करावं. पण इतर विभागाप्रमाणे घनकचरा असू दे किंवा आरोग्य असू दे, उद्यान असू दे, हा आमचा विभाग असा आहे की याला कुठेतरी ना कुठेतरी सामाजिक ओढ आणि सामाजिक मदत किंवा एक हेल्पिंग हँड हा हा गरजेचा असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. एखाद्या दुसऱ्या डिपार्टमेंटने गेलं की पाणी बिल कलेक्शन करायचं आहे, तर बाबा त्यांचे कर्मचारी लावले आणि कलेक्शन केलं आणि ते आणले. पण मला उद्या झाडं लावायचं म्हटले तर मला सगळ्यात महत्त्वाची जागा आहे ती जागा. आज कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती सगळ्यांना कशी आहे माहिती आहे आणि गडचिरोली कशी आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी पण कशी भौगोलिक परिस्थिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जागा किती आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, आणि माझ्या मते माझ्यासोबत आमचे सहकारी अमोल साहेब आहेत, त्यांना व्यक्तिशः माहिती आहे की एक झाड लावण्याकरता किती पूर्व तयार करावी लागते. आणि ह्या रविवारी ते सुट्टी दिवशी प्रत्येक रविवारी आपला 1 दिवस पूर्ण त्याच्याकडे देतात. त्या ठिकाणी झाड लावल्यानंतर पुढच्या रविवारी त्या व्यक्तीच्या डोक्यात असते यार मागच्या झाडाचं काय झालं असेल. ही संकल्पना एका दिवसात एका रात्री होणं शक्यच नाही. त्यामुळं नियोजन करा आणि अंमलात आणा. ह्याला प्रॅक्टिकली थोडं सगळ्यांची सहकार्याची गरज आहे असं मला वाटतंय. थोडेसे निर्बंध आहेत जागेचे, पण महापालिकेच्या स्तरावर मी एक अधिकारी म्हणून खुर्चीतून बाजूला होऊन मी नागरिक म्हणून मी सगळ्यांना ग्वाही देतो की जी परवा जी दुर्दैवी घटना घडली त्याच्याकरता आवश्यक असणारे प्रिकॉशन्स पुढच्या आम्ही ही सगळी प्रोसेस आहे ती सगळी पावसाळ्यामध्ये करत होतो की मार्च एंडिंग आला, एप्रिल आला की उन्हाळ्याची तीव्रता वाढली की पावसाळ्यामध्ये कोणती झाडं पडण्याची शक्यता आहे ते आमच्या 3-4 विभागातून म्हणजे मुकादमांच्याकडून आम्ही ते तपासून घेत होतो. त्यांचा अहवाल घ्यायचो, त्यांचा पत्ता घ्यायचो, झाडाची जात घ्यायचो, किंबहुना ते पडणार आहे का नाही याची आम्ही सगळी ग्वाही घेऊन तयारी करायचो. पण झालेल्या घटनेतनं एक चांगली शिकवण म्हणता आम्ही हे कामकाज लवकरच चालू करणार आहोत. थोड्याशा कालावधीमध्ये 15 ते 20 दिवसांमध्ये आम्ही येताना त्या सगळे सर्वेक्षण करून त्याची वृक्ष प्राधिकरण समितीमार्फत मंजूर घेऊन आवश्यक असेल तर तोडणी करता येईल, नसेल तर छाटणी करता येईल. ह्या प्रोसेस सगळं आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. या व्यतिरिक्त बोलायचं झालं की वृक्षांच्या जाती आणि नर्सरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही थोडं कर्मचाऱ्यांचा वर्ग आणि इतर सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग यांच्या संपर्कात आहोत. कायद्याच्या चौकटीत बसून आम्हाला काम करत असल्यामुळं थोडासा पत्रव्यवहार, त्यांची मंजुरी ह्या गोष्टी आम्ही लवकर पूर्ण करून जितक्या शक्य होईल जितक्या लवकर चांगलं करता येईल, जितक्या नैसर्गिक वृक्षांची लागवड करता येईल त्याची आम्ही पूर्ण तयारी करून घेणार आहोत. मला इथं बोलवलं आणि सगळ्यांनी आपलं बोलायला सांगितलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू.